स्वातंत्र्य दिनानिमित्त कणकवली तहसीलदार कार्यालय समोर पटांगणात 75 फूट उंच ध्वजाचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या हस्ते आमदार नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले। यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पोलीस निरीक्षक जगताप, अप्पर तहसीलदार लक्ष्मण कसेकर, नायब तहसीलदार मंगेश यादव, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मंडल अधिकारी दिलीप पाटील, ज्येष्ठ पत्रकार काका करमेळकर, डॉक्टर विद्याधर तायशेट्टे, व्यसनमुक्ती अध्यक्ष अर्पिता मुंबरकर, मनोज रावराणे, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, पोलीस प्रशासन सह नागरिक उपस्थित होते। सर्वांना विनंती आहे स्वातंत्र्य हेच खरं रक्षाबंधन या अभियानाअंतर्गत आम्ही राखी बांधून आमदार साहेबांना आणि सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना राखी बांधून आम्ही काही व्यसनांच्या संदर्भात आमच्या मागण्या आहेत, तर त्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती आम्ही आमदार साहेबांना करत आहोत। तर काही मागण्या आहेत, त्या जिल्ह्यामध्ये व्यसनमुक्ती केंद्र आवश्यक आहे आणि जी पर्यटन जिल्हा म्हणून आपला आहे, तर या पर्यटन जिल्ह्यातील सगळी म्हणजे पर्यटन क्षेत्र असो किंवा सार्वजनिक कुठलेही क्षेत्र असो त्या ठिकाणी व्यसनमुक्ती क्षेत्र म्हणून जाहीर करावं आणि त्यासाठी लागणाऱ्या काही सूचना प्रशासनाला द्याव्यात आणि अशा बऱ्याच मागण्या आहेत आमच्या, त्याचा विचार करून या मागण्या पुऱ्या केल्यास खरं आमच्या महिलांना स्वातंत्र्य उपभोगण्याचं नशीबी येईल। कारण या व्यसनांच्या पायी आमच्या महिलांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलंय की काय अशी भीती वाटते। त्यामुळे आपण या स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने ही व्यसनमुक्तीची राखी बांधून आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत।
यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र शासन जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले आणि स्वतंत्र हेच खरं रक्षाबंधन या अभियानाअंतर्गत आमदार नितेश राणे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना राखी बांधून व्यसनाबाबत मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात असं निवेदन आमदार नितेश राणे यांना देण्यात आले। आमदार नितेश राणे यांच्या हस्ते वीरपत्नीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। गोंधळी समाजाच्या नागरिकांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले। लोरे घोणसरी भागातील सनद वाटप करण्यात आले। वर्षानुवर्षे न सुटलेले प्रश्न पारदर्शक आणि निर्णय घेणारे प्रशासन जेव्हा लोकप्रतिनिधींना साधीला भेटते त्याचा जास्तीत जास्त फायदा जनतेला होतो असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले। मी स्वातंत्र्य दिवसाच्या आपल्या सगळ्या जणांना माझ्या वतीने खासदार सन्मान्य राणे साहेबांच्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आजचा हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकासाठी सणापेक्षा कमी नसतो आणि आपण सकाळपासून देशभक्तीची एक वेगळी भावना घेऊन ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला त्या दिवशी तो दिवस प्रत्येक भारतीयासाठी एक सणापेक्षा कमी नसतो, महत्वाचा दिवस असतो। आणि या दिवशी आपण सगळेजण जे कणकवली या तालुका कार्यालय तहसीलदार कार्यालयाकडे आपण जमतो आणि आपण झेंडावंदन करत असताना आपल्या सगळ्या जणांना अभिमान वाटतो की आपले जे तहसीलदार म्हणून आरजे पवारजी इथे राहून गेले त्यांनी आपल्याला जो 75 फूट असलेला ध्वज आपल्याला इथे आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आपल्या या ध्वजवर्धनचा चर्चा होते आणि त्याचं महत्व सांगितलं जातं। आणि या निमित्ताने आज हा जो आपण सगळेजण इथे एकत्र झालेलो आहे, आज विविध उपक्रम आणि विविध लाभार्थ्यांना आपल्या माध्यमातून भेट दिली गेलेली आहे। वर्षानुवर्ष न सुटलेले प्रश्न पारदर्शक आणि निर्णय घेणारं प्रशासन जेव्हा लोकप्रतिनिधींना साथीला भेटतं तर त्याचा जास्तीत जास्त फायदा हा जनतेला होतो आणि त्याचं उत्तम उदाहरण आता मिळालेले सगळे लाभ आहे। प्रांत अधिकारी असतील, आमचे देशपांडेजी तहसीलदार असतील आणि ह्या तहसील कार्यालयामध्ये आणि प्रशासकीय अधिकारी मध्ये असलेले सगळे अधिकारी यांचं मी आजच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने कौतुक करेन। याचं कारण असं आहे की आपण सगळ्या जणांनी या कणकवली तालुक्याच्या प्रशासन म्हणून जे काही आपण कारभार करत आहात, लोकभिमुख कारभार करत आहात, राणे साहेब आमचे नेहमी म्हणतात की प्रशासन हे चालवण्यापेक्षा पळवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सगळेजण हे प्रशासन पळवत आहात आणि लोकहितासाठी पळवत आहात। यासाठी आम्हाला सगळ्यांना तुमच्या बद्दल सार्थ अभिमान आहे। व्यसन मुक्त मोहिमेच्याही एक एकंदरीत आम्हाला राखी बांधून आमच्या खांद्यावर एक वेगळी जबाबदारी टाकण्याचं काम आमच्या भगिनींनी आमच्या ताईंनी आज केलेलं आहे। मी त्यांना विश्वास देतो की तुम्ही हातात दिलेलं निवेदन हे निश्चित पद्धतीने जास्त त्याच्यातून मार्ग काढून तुमचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले जातील एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो।